अंजली दमानिया या आता मुंढवा जमीन प्रकरण जे घडलेलं आहे त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पार्थ पवार यांच्या संदर्भातलं हे प्रकरण आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली होती। आपल्याला माहिती आहे या प्रकरणासंदर्भात काही कागदपत्र सुद्धा त्यांनी दिलेली होती आणि थेट इशारा अजित पवारांना दिलेला होता की कुठेही तुमचं नाव याच्यातून मी बाहेर येऊ देणार नाही। आणि आता मुंढव्यातल्या वादग्रस्त जमिनीची पाहणी करायलाच थेट अंजली दमानिया तिथे पोहोचल्या। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय नेमकं सध्या घडतंय तिथे? अंजली दमानिया जी आहे त्या या जमिनीच्या ठिकाणी आता दाखल झालेल्या आहेत आणि ही जमीन जी आहे ती वन विभागाकडे आहे। केंद्राच्या वन विभागाकडे ही जमीन असल्याने त्या गेटवर उभ्या आहेत आणि त्या आत जाण्यासाठी आग्रही आहेत। मात्र प्रशासनाकडून मधून लॉक लावण्यात आल्यामुळे अंजली दमानिया जी आहेत त्या आता गेटवरच थांबलेल्या आहेत। खरं तर या जमीन व्यवहार प्रकरणात गेल्या काही दिवसापासून अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोडणार नसल्याचा इशारा देत होत्या। यामध्ये पार्थ पवार यांचे हे सगळा गैरव्यवहार असल्याचं त्या म्हणत होत्या आणि त्यामुळे इतर सगळ्या गुन्ह्यातून जरी अजित पवार सुटले तरी या जमीन प्रकरणामध्ये मी सोडणार नाही आणि त्यासाठीच त्या ज्या आहेत त्या आज या जमिनीच्या ठिकाणी आलेल्या आहेत। मुंढवा भागात जे महारवतनाचे जे घराणे आहेत ते घराण्याचे सगळे सदस्य सुद्धा या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आता आलेले आहेत। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आज सोडणार नसल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे आणि अंजली दमानिया मात्र ही जमीन पाहण्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। आता नेमकी या आणखी काही पुरावे देणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज पुण्यात दाखल झाल्यानंतर या जमीन व्यवहारासंबंधात काही नवे गोप्य स्पॉट अंजली दमानिया करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज दिवसभर जे आहे ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाची माहिती घेणार आहेत आणि आता त्या थोड्या वेळात माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। त्यामुळे आता नेमकं यात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी, आणि त्याच्यामुळे आता माध्यमांशी जर अंजली दमानिया प्रत्यक्ष संवाद साधतात तर नेमकं त्यांचं काय म्हणणं हे सुद्धा समजू शकेल। या ठिकाणाहून आता अंजली दमानिया निघाल्यात असं समजतं, त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही का? त्यांनी कदाचित काही वेळापूर्वी संभाषण सुद्धा झालं आतल्या व्यक्तीचं आणि अंजली दमानिया यांचं, त्यांना आत जाऊ दिलं नाही का? त्यांना जे आहे ते आतमध्ये जाऊ दिलं गेलेलं नाही, कारण त्या ठिकाणी जी आहे ती केंद्रीय संस्थांसाठी ही जागा देण्यात आलेली आहे। त्यांचं सगळं संरक्षण त्या ठिकाणी आहे। मात्र अंजली दमानिया ज्या आहेत त्या जाण्यासाठी आग्रही होत्या। त्यानंतर त्या आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत। या वेगवेगळ्या संस्थेचे या जागेवरती कब्जा असल्यामुळे आणि इथं पोलीस संरक्षण सुद्धा असल्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांना मात्र या आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्या आता बाहेर आलेल्या आहेत आणि त्या आता थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। मात्र पुण्यात येऊन थेट अजित पवारांवर काही आरोप करतात का, नवे काही कागदपत्र देतात का? कारण अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि यातून अजित पवारांना मी सोडणार नसल्याचा इशारा यापूर्वी सुद्धा अंजली दमानिया यांनी दिलेला होता आणि आता त्या थेट ग्राउंडवर आलेल्या आहेत असं म्हणावं लागेल। अजित पवारांच्या बालाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते अंजली दमानिया माध्यमांशी आपण नाहीतरी मोडत नाही, आपण यांना शिकवतो। आज जाता आणि बाहेर चालण्याचं बोलता का? हा, बाहेर आला तुम्ही सगळे आम्ही येऊ का तिकडे का थांबा इथंच? नाही, इथंच थांबा ना, कशावरती आहे कार्यालय बरंच कारण तिथं परमिशन घेऊन परत एक तास मग इथं तुम्ही बोलून घ्या त्याला फोन। त्याला मला दुसरा नंबर वगैरे काय असेल ऑफिसचा नंबर घ्या त्यांच्याकडून, कारण ते सेंट्रल गव्हर्नमेंट लागलं प्रतिनिधी बालाजी
पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. बालाजी, आता अंजली दमानिया कुणाशी तरी फोनवर बोलतात, नेमकं कुणाशी बोलतात, काय तिथं संवाद होतं? बॉटॅनिकल सर्वेचे जे अधिकारी आहेत तिथले, ज्यांच्याकडे ही जमीन आहे, ज्यांच्याकडे हे सगळे झाडाची निगराणी केली जाते, त्या अधिकाऱ्यांना जो आहे तो अंजली दमानिया यांनी आता फोन लावलेला आहे आणि आम्हाला आज सोडलं जात नाहीये, त्यासाठी तुम्ही आदेश द्यावेत असं म्हटलेलं आहे. मात्र तरी सुद्धा अधिकाऱ्यांना काही मर्यादा असल्याने अधिकारी ऐकत नसल्याचं दिसतंय. मात्र कुठल्याही परिस्थितीत अंजली दमानिया यांना मध्ये जायचं होतं आणि त्यामुळे मध्ये काही कर्मचारी सुद्धा बसलेले आहेत. मात्र आतून गेट लावला असल्याने अंजली दमानिया यांना जाता येत नाही. त्यामुळे आता हे सगळे जे मूळ वतनदार आहेत त्या वतनदारांसोबत अंजली दमानिया चर्चा करतायत, बोलतायत. त्याचबरोबर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलतायत. कदाचित थोड्या वेळाने त्या पोलीस अधिकाऱ्यांनाही फोन लावतील की कुठल्या मला आत जाण्यास मज्जाव का करण्यात आलेला आहे याची विचारणा करतील. मात्र आता तरी अंजली दमानिया यांना आत जाण्यास अधिकारी रोखत आहेत. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी सांगितलं की आम्हाला रितसर आत जाऊ द्या, तुम्ही गेट उघडा. मात्र बॉटॅनिकल गार्डनचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी मात्र त्यांना आत घेण्यास आत घेतलेलं नाही. त्यामुळे हा सगळा जो अंजली दमानिया यांचा जो संताप आहे तो सुद्धा पाहायला मिळते. मात्र अंजली दमानिया जे आहेत त्या आता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी जे आहेत त्या फोनवरून चर्चा करताना पाहायला मिळतात. जी, आता नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीनं याबाबतची पाहणी त्या करतायत.